हॅलो गाईज, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे कांदा लसूण मसाला. माझ्या आजीने हा कांदा लसूण मसाला बनवला आहे. जर तुम्हाला पण ही रेसिपी बघायची असेल तर चला तर आपण आता कांदा लसूण मसाल्याची रेसिपी बघूया. चला. नमस्कार, स्वागत आहे आपलं. तर आज आपण करणार आहोत कांदा लसूण मसाला. त्यासाठी मी इथं अर्धा किलो कांदा बारीक असा पातळ कापून घेतला आहे. करून असा बारीक कापून घ्यायचा, म्हणजे पटकन तळला जातो कांदा. इथे मी 100 ग्रॅम मीठ घेतले, 100 ग्रॅम तीळ घेतलेत. इथे 150 ग्रॅम मी खोबरं घेतले, 100 ग्रॅम तेल घेतले, 100 ग्रॅम मी गावठी लसूण घेतले. हवा लसूण घातला ना की मसाला चवीला छान होतो. हाच लसूण तुम्ही वापरा. तर मी सविस्तर कृती याची सांगणार आहे, तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. झाली आहे कढई, गरम झाली. आता आपण त्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत. तीळ आपण छान भाजून घेणार. स्लो गॅसवर भाजायचे, म्हणजे छान भाजले जातात ते. आपले छान भाजलेत. आता आपण काढून घेणार. आता आपण खोबरं भाजायला तेल टाकून घेणार आहे. आता आपण खोबरं भाजून घेणार आहे. आता आपण हे खोबरं छान लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. हे बघा, छान असं हलवत भाजायचं, म्हणजे एकसारखं भाजलं जातं खोबरं आपण काढून घेणार आहे. याच्यापेक्षा जास्त खोबरं भाजायचं नाही, नाहीतर मग ते करपलं जातं. राहिलेलं खोबरं पण मी असंच भाजून घेणार आहे. खोबरं छान आपलं लालसर रंगावर भाजून झालं आहे. सगळं खोबरं मी भाजून घेतले. याच्यापेक्षा लाल खोबरं करायचं नाही, एवढेच असंच खोबरं भाजायचं. तर आता आपण ते सगळं तेल मी आता कढईत टाकून घेणार आहे आणि कडक गरम करणार आहे तेल. आता तेल गरम झाले, आपण त्याच्यात कांदा टाकून घेणार आहोत. मी गॅस मोठाच ठेवला आहे. आता मी कांदा हलवून घेणार आहे व्यवस्थित. तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे. 10 मिनटं, सुरुवातीची 5-10 मिनटं मी गॅस मोठाच ठेवणार आहे आणि कांदा सतत हलवत भाजून घेणार आहे. 10 मिनटं कांदा भाजून झाला की मग मी गॅस बारीक करणार आहे. तोपर्यंत मोठ्याच गॅसवर मी कांदा असा हलवत भाजून घेणार आहे. बघा, आता आपण याच्यात मीठ टाकून घेणार आहोत कांद्यामध्ये सगळं. या मीठ टाकलं ना की कांदा पटकन भाजला जातो. कांदा आपला आता 50% शिजत आला आहे. तर आता आपण गॅस अजूनही फास्टच आहे. फास्ट गॅसवरच शिजवायचा कांदा थोडा वेळ, पण सारखा हलवत राहायचा, म्हणजे मग तो खाली करपत नाही. सतत हलवत राहायचा. कांदा एकसारखा भाजला जातो असं सारखा हलवत राहिला तर. छान असा हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा. हे बघा, कांदा आपला आता लालसर भाजत आला आहे. तर आता आपण अजून थोडा वेळ भाजणार आहोत, म्हणजे कांदा हा जे सफेद दिसतोय ना, तोही लाल झाला पाहिजे सगळा. तर आता आपण असा हलवून तो भाजून घेणार आहोत. कांदा आपला भाजून झाला आहे आता. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत. कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि नंतर मग आपल्याला हा कांदा मिक्सरला वाटायचा आहे. खोबरं, तीळ, कांदा, लसूण सगळं मिक्सरला वाटून नंतर मसाला मिक्स करायचा आहे याच्यामध्ये. पुढे बघूया आपण. आता आपण तीळ, खोबरं आणि कांदा भाजून घेतला. लसूण आपला इथे कच्चाच आहे, आपण कच्चाच लसूण टाकणार आहोत त्यामध्ये. आणि इथे मी कसुरी मेथी घेतली, 10 ग्रॅम घेतली. ती मी थोडीशी कढईमध्ये गरम करून घेतली, म्हणजे मग ती अशी चुरगळली जाते हातावर, छान सादळलेली राहत नाही. त्यासाठी मी ही गरम करून घेतली. तर आपण हे एक एक करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण तीळ वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. मी अशी तिळाची अशी मी जाडसर भरड करून घेतली. जास्त बारीक नाही करायचे तीळ, असे अर्धवट राहिले पाहिजेत अशी भरड करून घ्यायची. आता आपण ती या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे तीळ. त्याच भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेणार आहोत.
याला कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. खोबरं बारीक करून घेतले. आता आपण ते खोबरं भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता आपण लसूण टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि त्यामध्येच आपण कांदा पण टाकणार आहे. वाटण करताना किंवा मिक्स करताना कुठेही पाण्याचा हात लागता कामा नये. पाण्याचा हात लागला की मसाला खराब होतो, त्याच्यामुळे तेवढं जपून करायचं आहे. आता आपण कांदा आणि लसूण बारीक करून घेणार आहे. आपला कांदा आणि लसूण छान बारीक वाटून झालं आहे. आता आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. खोबरा, तीळ आणि हे कांदा आणि लसणाचं मिश्रण. आता आपण ही कसुरी मेथी हातानेच क्रश करून टाकणार आहे त्याच्यात. ती छान कुरकुरीत झाली आहे भाजल्यामुळे थोडीशी. ती आपण अशीच क्रश करून टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि आता यामध्ये जेवढा मसाला बसेल तेवढा आपण मिक्स करून घेणार आहोत. मी किती मसाला बसतो ते पण तुम्हाला शेवटी सांगेल. तर आपण आता मसाला टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. हा आपण बनवलेला साठवणीचा काळा मसाला आहे, हा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे आपण हा मसाला सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित सगळ्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या. सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. सगळीकडे एकसारखं ते कांदा लसूण मिक्स झाला पाहिजे. हा मसाला सुक्या भाजीला रश्श्याला छान चव येते याने. सुकी भाजी तर खूप छान होते. नाही काही वाटण वरून टाकलं, नुसतं मसाल्यात केली तरी पण छान भाजी तयार होते. असा मसाला तुम्ही घरच्या घरी करत जा. डंकातून एकदम कुटून आणला ना की कधी कधी त्याला वास लागण्याची किंवा खराब होण्याची भीती असते. असा घरी आपण वरच्यावर 4-4 महिन्याने केला ना तर तो चवीला पण छान लागतो आणि टिकतो पण छान. हे बघा मसाला आपला मस्त मिक्स करून झाला आहे. आता छान मिक्स झाला आहे. असं जास्त तेलकट करायचा नाही मसाला, छान असा सुक्का सुक्का करायचा म्हणजे छान टिकतो तो. आता मिक्स करून झालं आहे. आता आपण हा बरणीमध्ये भरून घेणार आहोत. आता आपला कांदा लसूण मसाला बरणीमध्ये भरून झाला आहे. त्याच्यावर मी हे हिंगाचा 2 खडे ठेवणार आहे आणि व्यवस्थित झाकण लावून ही बरणी सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहे. बरणीतून मसाला काढताना कधी ओला हात लावायचा नाही त्याला. सुक्या हाताने सुक्या चमच्यानेच मसाला काढायचा. पाण्याचा अजिबात त्याला स्पर्श होता कामा नये, नाही तर मग मसाला खराब होतो. हे बघा किती छान मसाला तयार झाला आहे हा. तर तेवढ्या सामानामध्ये माझा अर्धा किलो मसाला बसला आहे. त्याच्यामध्ये 700 ग्रॅम, अर्धा किलोपेक्षा जास्त बसला आहे. 700 ग्रॅम मसाला त्यामध्ये मिक्स केला आहे मी. तर अशा प्रकारे तुम्ही मसाला करून बघा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा. थँक्यू.